असेल तर चावयात सामन्याकडे प्रकाश वॉरियर्सचे खेळाडू इथे मात्र शिस्तीमध्ये ग्राउंडवर येताना पाहतोय आपण. आणि आता क्षेत्रक्षण लावायचं, लवकरात लवकर मीटिंग्स घेऊ नका जास्त वेळ. विनंती असेल स्वरा 11 आपले सलामीचे फलंदाज पाठवा. एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. प्रकाश वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. ज्या खेळाडूला सगळ्यांची नावं माहिती असेल असा खेळाडू पाठवायचे जेणेकरून आम्हाला योग्य नावांचा उल्लेख करता येईल याची नोंद घ्या. आजची तारीख नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल. विजयी संघासाठी एक आठवण स्मृती राहील. 10 एप्रिल ही तारीख 2025 महाराष्ट्र प्रीमियर लीगचा फायनलचा दिवस, शेवटचा दिवस, अंतिम दिवस, शेवटाकडे चालत असलेली ही स्पर्धा आणि त्यातला हा पहिला सामना आजच्या दिवसातला बाद फेरीतला सामना, नॉकआउटचा सामना. हरणारा संघ, पराभूत होणारा संघ इथे मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहायला लागते. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये धडक मारणार आहे. चला सुपर 8चा थरार. प्रकाश वॉरियर्स क्षेत्रक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानात आलेल्या अंपायर सुद्धा आलेले आहेत. या सामन्याचे पंच जे पुण्याहून खास इथपर्यंत पोहोचले, सलीम सर आणि प्रवीण सर, या दोघांचंही कौतुक असेल. गेली 4 दिवस आपण त्यांचं सुंदरसे निर्णय पाहिलेत. अतिशय डोळ्यात तेल घेऊन आपली कामगिरी बजावत आहेत ते मात्र सलीम आणि प्रवीण सर अंपायरच्या भूमिकेत. तर इथे गुणलेखक म्हणून आपण पाहतोय परवेश सरांना. यूट्यूब लाईव्ह असेल तर मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती आपण हे सामने लाईव्ह पाहू शकता. थेट प्रक्षेपण आपल्या घर बसल्या. सकाळची वेळ आहे, आपल्या न्याहारी सोबत आपण सामन्याची मजा घेऊ शकता. तर जे प्रेक्षक आमच्यासमोर आता जोडले गेले ऑनलाईन त्यांना सूचना सूचित करतोय की पहिला सामना आजचा बाद फेरीचा लीग सामने काल संपलेले आहेत. आता मात्र नॉकआउटचे सामने, जो संघ जिंकणार तो मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचणार, धडक देणार, आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र पुढच्या वर्षीची वाट पाहणार. सामना रंगणार आहे स्वरा 11 वर्सेस प्रकाश वॉरियर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये. तर सलामीचे फलंदाज तयार आहेत. पाहूया स्वरा 11 कडून कोण असतील ते सलामीचे फलंदाज जे संघासाठी आपले योगदान देतील. संकेत आणि आर्यन ही जोडगोळी आली. स्वरा 11 कडून फलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर बॉलर होतोय तो मात्र एक युवा खेळाडू फैजान पाहिलं कालच्या सामन्यातला सामनावीर आहे. फैजान एक युवा खेळाडू आहे. अंडर-19 महाराष्ट्राचं रिप्रेझेंट केलेला, महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आहे. तर फैजान तयार होतोय, सलामीचे षटक घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला सामना, दोन खेळाडू पॉवर प्ले साठी केवळ शिवाशी जवळ असतील. बाकी खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे व्ही शेप मध्ये आणि एक वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन असं दोन खेळाडू ठेवले गेले. स्ट्राईकला असलेला फलंदाज आहे तो मात्र संकेत, नॉन स्ट्राईकला आहे आर्यन. 9:55 झालेले आहेत. 30 मिनिटं वेळ आहे. 30 मिनिटाच्या वर जर आपला अवधी गेला तर आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागेल याची नोंद या दोन्ही संघांनी. फैजानचा पहिला चेंडू, ओव्हरपिच चेंडू, सुंदर चेंडू हाताळला गेला. व्हॉट अ स्टार्ट. फैजान इज ऑन राईट ट्रॅक. अतिशय अचूक चेंडू, खोल टप्प्यात चेंडू हाताळायचा प्रयत्न होता, स्वतःला यार्कर करून घेतलं फलंदाजाने आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे पहिल्या षटकाची. नॉकआउटचा हा सामना, 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असतील. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लागू आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आर ऑन. लेट्स सी द नेक्स्ट बॉल. ज्यावेळेस पुन्हा सुंदर चेंडू हाताळला, सफल होऊन खेळायचा प्रयत्न होतो. पुन्हा चेंडू येतोय DOT डॉट. निर्धाव चेंडूचे सांगता होते. चांगली गोलंदाजी फैजानच्या माध्यमातून. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. संकेत चेंडू पाहून खेळायचा प्रयत्न करतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. कशा प्रकारे इथे मात्र या षटकाचा फायदा घेतला जाईल. क्षेत्ररक्षण निर्बंधित आहे. दोन खेळाडू सीमारेषे जवळ आहेत आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण जवळ त्या प्रकारे गोलंदाजी मात्र होते फैजानकडून. इथे कनेक्ट केलाय. अलोन द कार्पेट चेंडू येतोय तो मात्र वाईडिश लॉंग ऑफ फील्ड होतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने पहिली धाव धावफलकावर अंकित केली जाईल. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा खातं उघड एका धावेने केली जाते. पहिली धाव धावफलकावर अंकित केली गेली आहे.
संकेतने आपलं खातं उघडलंय, संघाचं सुद्धा उघडलंय. आर्यन स्ट्राईकवर येतोय. डावखुरा फलंदाज आर्यन. पाहूया आपल्या विशिष्ट शैलीमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करणार, आपल्या संघासाठी धावा काढणार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल नक्कीच केला जातोय. 30 यार्डमध्ये पाहतोय आपण शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट. तर सीमारेषेजवळ पाहतो आपण थोडासा लॉंग ऑफ स्ट्रेटन केलाय आणि काव कॉर्नरला एक खेळाडू डीपमध्ये ठेवला गेलाय. फैजान सुंदर गोलंदाजी करतोय, चांगला चेंडू हाताळतोय, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम नक्कीच करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळला चेंडू. पुन्हा एकदा फैजान तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू हाताळलाय. गुडलेनचा हा चेंडू थोडा उसळी घेतो. यावेळेस मागचा चेंडू पाहिला तर खाली राहिला होता, हा चेंडू मात्र उसळी घेतो. व्हेरिएशन्स मिळत आहेत. फैजानने अचूक टप्पा हेरलाय, वेधलाय आणि त्या अचूक टप्प्यावर मारा करतोय. योग्य दिशा दिली जाते चेंडूला. लाईन अँड लेंथ मध्ये अगदी ॲक्युरसी आहे. एक युवा टॅलेंट जरा जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. अति सुरेख गोलंदाज, यांनी चांगल्या खेळाडूचं कौतुक करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. हा मात्र कनेक्ट केला गेलाय, हलक्या हाताने खेळलाय. चोटी धावण्याचा प्रयत्न, मनसुबा यशस्वी होतोय आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचल्या. दोन्ही आकड्यावर पहिले षटक पूर्णत्वास जात आहे. 2 धावाला आता धाव. सुंदर षटक हाताळलं, मी कौतुक नक्की करतो या युवा टॅलेंटचं. आणि हे युवा टॅलेंट आपल्या समोर येते त्याचं मात्र निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025. नक्कीच सर्व खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी दिली जाते. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करताना मी समालोचक संदीप जंगम पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि जाऊयात तिसऱ्या षटकाकडे, माफ करा दुसऱ्या षटकाकडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज कोण असेल पाहूया. पहिलं षटक मात्र फैजानने आपल्या नावावर कोरलं. नो मीटिंग्स प्रकाश वॉरियर्स, वेळ घेऊ नका. 30 मिनिटांचा अवधी सुरू झालेला आहे. घड्याळाची टिकटिक सुरू झालेली आहे. ती 30 मिनिटाच्या आत आपलं इनिंग संपलं पाहिजे याची सुद्धा नोंद घ्या. प्रत्येक षटकामागे आपण मीटिंग्स घेऊ नका अशी विनंती असेल. अदरवाईज नाहीतर आपल्याला मात्र दंडित केलं जाईल. सचिन बॉलिंग मार्कवरचा सचिन, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन सचिन. एका नावाजलेला गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट मारा केला जाईल. स्ट्राईकला आहे आर्यन. चांगला करंट केला. यावेळेस आनंद कार्पेट चेंडू येतो मात्र मिड विकेटला. एक धाव पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न होतोय का? नाही, केवळ सिंगल. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडू पहिली धाव नक्कीच मिळवतोय तो मात्र आर्यन. स्ट्राईक येते संकेतकडे आणि संयमी खेळी. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं फैजानने, जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. फलंदाजाला सहजशी धावा काढू दिल्यानंतर केवळ 2 धावा अंकित केल्या गेल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, नयनरम्य गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकात आणि महत्त्वपूर्ण आपलं योगदान देतोय. स्वतःला एक मालमत्ता म्हणून ते सिद्ध करतो तो मात्र फैजान. Proving himself as an asset for the team. Let's see the next ball from Sachin to Sanket. Slow delivery this time. Slow full toss and batter swings the bat. It gets good connect and ball sail over mid wicket boundary for 4 runs. सुंदर असा चौकार. चेंडू मात्र पाठवला सीमा पार. पाहूया यॉर्कर लेंजी चेंज ऑफ पेस करायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू स्लोअर गेला. फलंदाज रेडी होता, चांगला फटका खेळला. आडव्या बॅटने चेंडू भिरकावून दिला. मिड विकेट सीमा पार. चेंडू मात्र गेलाय सीमा पार. मिळतोय पहिला वाहिला खनखरी दणदणी चौकार. 4 धावा. या चौकाने धावसंख्या 7 या आकड्यावर पोहोचते. 7. इथे मात्र फलंदाजी 7 गरजेचे आहे. स्वरा 11 साठी चांगले फटके खेळावे लागतील, गेअरअप करावं लागेल. परत पुढचा चेंडू सचिन याचा संकेतसाठी. हा आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. फुलर लेनचा हा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात यश मिळालं. ते मात्र गोलंदाजाला निर्धाव चेंडूचे सांगता आपल्या समोर होताना पाहतोय आपण आणि धावसंख्या 7 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, सुंदर गोलंदाजी सचिनची. इथे मात्र सुंदर काम केलं जात आहे. सचिनच्या माध्यमातून निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. 2 निर्धाव चेंडू लगातार येत आहेत. हा मात्र दबाव असणार आणि इथे मात्र फलंदाज काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करेल. धावा वाढवल्या पाहिजेत. पॉवर प्लेचं हे षटक असताना फक्त 1 चौकार
धाव फलकावर लगावला गेलाय. सुंदर गोलंदाजी केली आहे, चांगली पार्टनरशिप इथे मात्र पाहतोय आपण ती गोलंदाजांमध्ये. फैजानचं पहिलं षटक अप्रतिम आणि हे सचिन. हा रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा चेंडू मिस करतोय. हा पुन्हा एकदा येतोय DOT डॉट बॉल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला. पाहूयात कशा प्रकारे या चेंडूवर प्रहार केला जाईल. स्ट्राईकला आहे तो मात्र संकेत. पहिला फलंदाज शफल झालाय, त्याला मात्र फॉलो केले. औषध असून चेंडू भंगावर आदळतोय, कुठली धाव मिळत नाहीये आणि 2 षटकांती केवळ 7 धावा. टाळ्या वाजवा बॉलर्ससाठी. सुंदर काम केले, पार्टनरशिप चांगली केली दोन्ही गोलंदाजांनी. फैजानने धावा खर्च केल्या 2, सचिनने धावा खर्च केल्या 5, टोटल धावसंख्या झाली आहे 7 आणि इथे तर पार्टनरशिप झाली पॉवर प्ले मध्ये. गोलंदाजांचा बोलबाला आहे. काल पाहिला आपण 78च्या वर स्कोर गेलेला नाहीये, 75 पर्यंत धावसंख्या झाली होती. इथे प्रथमतः टॉस जिंकून फलंदाजाचा निर्णय घेतला आणि कुठेतरी इथे गोलंदाजांनी मात्र चमक दाखवली आहे, चुणूक दाखवली आहे. 7 धावा केवळ खर्च केल्यात. पॉवर प्ले संपलेला आहे. षटक नंबर 3 पुन्हा घेऊन आला फैजान. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं, आपल्या कोट्यातलं शेवटचं षटक हाताळतो फैजान. आणि पाहूया फैजान कशा प्रकारे हे षटक हाताळणार आहे. डावखोरा फलंदाज आर्यन स्ट्राईकवर आहे. 2 षटक 7 धावा केवळ झालेल्या आहेत. आता गिअरअप करावं लागेल. मोठे फटके खेळायला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची जर असेल ना तर तुम्हाला इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. आणि ती फटकेबाजी कोण करणार, कुठला फलंदाज गिअरअप करणार हे आपण पाहूया येणाऱ्या वेळात आपल्याला काही समजणार आहे. आणि सुंदर असं काम इथे मात्र गोलंदाजांनी केलं आपल्या संघासाठी. धावा वाचवल्या गेल्यात. फैजान तयार होतो पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र स्विंग अँड आउट होतो फलंदाज. लेग बिफोर द विकेट. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नात आर्यनला मात्र आपली विकेट गमावावी लागली आहे. LBW पायशीचं अपील पंचाने उचलून धरलं. अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की हो गई छुट्टी. फलंदाज इथे मात्र तंबूदिशेने परत येताना दिसतोय. चांगलं काम फैजान करतोय, स्वतःला प्रूव्ह करतोय, सिद्ध करतोय आणि तो काम महाराष्ट्र अंडर-19 टीमचा सदस्य होता हे दाखवून देतोय. चांगली गोलंदाजी करतोय फैजान. एक युवा टॅलेंट आहे आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण त्याला पाहतोय. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग सुंदर असं आयोजित, इतकं चांगलं नियोजन पाहतोय. आजचा हा 5वा आणि शेवटचा दिवस. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत, ज्यांनी टीव्ही आत्ता ऑन केला असेल त्यांच्यासाठी सांगू इच्छितोय की हा सामना जो आहे हा बाद फेरीचा नॉकआउटचा सामना. 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. द्वंद्व युद्ध बॅट आणि बॉलचं. स्वरा 11 वर्सेस प्रकाश वॉरियर्स असे या 2 संघांचं नाव. स्वरा 11चे संघ मालक आबाजी शिंदे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला प्रकाश वॉरियरचे संघ मालक सुनीलजी ढेबे. या 2 मान्यवरांचे हे 2 बलाढ्य संघ. पाहुयात कोणता संघ मालक होणार खुश, कोणत्या संघ मालकाच्या चेहऱ्यावर येणार हसू, तर कोणत्या संघाच्या डोळ्यात येतील आसू हे आपल्याला या सामन्यात कळणार आहे. प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू चांगला करतात, अप्रतिम करतात. हा मात्र कनेक्ट केला आहे. सोहेल फलंदाजीसाठी येतो. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर फटका खेळलाय. चेंडू वाजवतोय तो मात काव करणार सीमा रेषा पार. चेंडू फरार, मिळेल चौकार. 4 धावा आणि या चौकारने धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण होते, ती मात्र 11 या आकड्यावर. सोहेल एक आक्रमक फलंदाज आहे, स्वतःला इथे मात्र सिद्ध करतो. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय फैजान. ज्या गोलंदाजाने सलामीच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं तिथे मात्र दबाव कमी केला सोहेलने. पहिला चेंडू चौकाराकडे भिरकवला, ज्यासाठी सोहेल ओळखला जातो. हा सोहेल जो फलंदाज आक्रमक फलंदाज आहे, सहवाग वीरेंद्र सहवाग प्रमाणे तो मात्र चेंडू चौकार षटकारावर विश्वास ठेवतोय, सिंगल डबलवर विश्वास ठेवत नाही. असा हा खेळाडू आपल्या संघासाठी धावाजवळचं काम करतोय आणि स्वतःला ज्याने सिद्ध केलं. पहिला चेंडू चौकारला गेला पाहिजे. पुढचा फैजानचा चेंडू तयार होतोय तो सोहेल. यावेळेस चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू. इथे मात्र स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो मात्र फैजान. आणि हा चेंडू उसळी घेतलेला डॉट बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू याच मात्र बाउन्स प्राप्त केला गेला आणि निर्धाव चेंडू सांगता होत्या. फैजानकडे टॅलेंट आहे, व्हेरिएशन्स आहेत आणि तो स्वतःला इथे मात्र वापरतोय. आपल्या कमानीतले तीर इथे मात्र सोहेल समोर तो मारतोय. शफल झाला फला, पुन्हा स्विंग अँड मिस होत आहे. सुंदर चेंडू हाताळले जात आहेत. फैजानचं कौतुक नक्कीच होत आहे.
वैयक्तिक दुसरं शेवटचं षटक आपल्या कोट्यातलं हाताळताना धावसंख्या 11 वर स्थिरावलेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सोहेल प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला सोहेलचे यश येत नाही. हा दुसरा चौकार पाहिला आपण. सोहेलच्या बाजूने आलेला पहिला संघासाठी दुसरा चौकार असेल. 3 षटकात तिसरा षटक सुरू असताना केवळ 2 चौकार लगावलेत. हा मात्र स्क्वेअर चेंडू वेल लेफ्ट केला गेला आणि पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर धाव मात्र मिळते. आव्हांतर दंडित केला गेलाय. गोलंदाजाला एका धावेसाठी हा चेंडू तर पुन्हा टाकावा लागेल आणि अतिरिक्त चेंडू हा फायद्याचा की तोट्याचाही येणारी वेळ सांगणार आहे. फैजान याचा पुढचा चेंडू समोर आहे. फलंदाज सोहेल. दोन फलंदाज चर्चा करताना कानमंत्र घेताना देवाणघेवाण विचारांची होत आहे. कशा प्रकारे फटके सजवायचे आहेत याचा विचार केला जातोय. चला त्वरा करा, वेळेचं बंधन आहे आपल्याला, याची नोंद घ्या. हा पुन्हा एकदा वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. सोहेलचा दरारा पाहतोय आपण. अनुभवी खेळाडू आहे, त्यासमोर यंग टॅलेंट आहे फैजान. कुठेतरी एक वेगळं काम प्रयत्न सुरू आहे. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात हा 2 वाईट बॉल अतिरिक्त धावा काढल्या गेल्यात. आणि पुन्हा एकदा हा चांगला प्रहार. चेंडू मात्र बिग 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 सुपर षटकार. मनाला असं वाटतंय फटक्यात होतं वजन. धावा मिळतात संघाला अर्धा डझन. षटकार लगावलाय सोहेल, ज्यासाठी ओळखला जातो त्या आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय. पहा स्लाइडली ओव्हरपिच चेंडू होता आणि हा मस्त प्रहार केला. स्वतःला इथे चांगल्या बॅलन्स मध्ये घेतलं, चांगल्या पोझिशन मध्ये घेतलं आणि सोहेलने चेंडू भिरकावून दिला. गगन सफारीसाठी हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर येतोय. पुढचा चेंडू दबाव थोडासा फैजानवर जातोय. कट करता प्रयत्न नशिबाची इथे मात्र 7 मिनिटे बॅट चिकडाला. ते चेंडू मात्र फरार होतोय. 2 खेळाडूंच्या मधून सीमा रेषा पार. थर्ड मॅन सीमारेषा पार गेला. हा चेंडू मिळवून देतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र सोहेलची हवा. संघाला मिळतील 4 धावा आणि 3 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. फैजानने इथे मात्र संघाला साजेशी अशी खेळी केली आहे, नावाला साजेशी खेळी केली आहे, आक्रमक खेळी केली आहे. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. पाहता आपण पहिला चेंडू सुरेख हाताळला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो सचिन. वैयक्तिक कोठ्यातलं दुसरं सांघिक 14 षटक हाताळतोय आणि महागडं षटक थोडंसं ठरलं फैजानचं. 1 2 चौकार 1 षटकार लगावला.
सोहेल नॉन स्ट्राईकला. आता मात्र दुसऱ्या आपल्या खेळाडूची साथ मिळते का पाहतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सचिनला मात्र सुंदर काम करताना पाहतो आपण. संकेत इथे मात्र संयमी खेळी करतोय. प्रयत्नाला साथ मिळत नाहीये. काहीतरी वेळ करायचा प्रयत्न, हा रिव्हर्स स्विच हिट करायचा प्रयत्न, मात्र चेंडू डॉट बॉल येतो. DOT डॉट. 2 निर्धाव चेंडू हाताळले सचिनने आतापर्यंत. चांगलं काम यांच्या मधून पाहतोय. 3 षटक 23 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. 4 चेंडू शिल्लक. पाहूया कशा प्रकारे सोहेलला स्ट्राईक द्यायचं काम केलं जाईल का. पुढे सरसावला, इथे कनेक्ट केलाय. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू वन बाउन्स होतोय फरार आणि मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र पावलांचा वापर केला, बदल आली ते दाखवलाय. डान्सिंग डाऊन द क्रीज आलाय फलंदाज आणि इथे मात्र हा वन बाउंड चौकार सरळ लॉंग ऑनच्या सीमारेषा पार भरकवून दिलाय. आणि अशा प्रकारची खेळी करावी लागेल. एका फलंदाजाला इथे रिस्क घ्यावी लागेल. रिस्क गिव्स यू रिवॉर्ड्स. पाहूयात पुढचा चेंडू. सचिन पुन्हा शफलून खेळायचा प्रयत्नात. पाहूया धावची संधी आणि वाईड बॉलचा इशारा अंपायरचा नक्की येतोय. हा स्क्वेअर चेंडू आहे. एक अवांतर धाव नक्की मिळते. धावसंख्या 28 कडे पोहोचली आहे. मोठा प्रहार, पुण्याचा पावलांचा वापर, फटका आहे सदाबहार, मिळतोय बिग हिट, षटकार, 6 धावा. आता मात्र इथे संकेतला सूर गवसलाय. चांगला प्रहार केलाय. 2 चेंडू डॉट काढल्यानंतर इथे मात्र 2 चेंडूवर मोठे प्रहार करण्यात सक्सेस होतोय. 1 चौकार 1 षटकार लगावलाय. सलामीचा हा फलंदाज आहे. पुन्हा स्वतःला सिद्ध करतोय. पावलांचा वापर केला गेलाय आणि इथे फलंदाज चेंडू भिरकवून लॉंग ऑफ सीमारेषा पार. फटक्यात होतं वजन. संघाला धावा मिळतात अर्धा डझन. सुंदर झेल टिपला गेला, मात्र सीमारेषा बाहेर. प्रकाश वॉरियर्सचा अत्यंत खेळाडू त्यांनी झेल टिपला, तो मात्र सीमारेषा पार. षटकार नक्कीच मिळालाय. आता मात्र दबाव असणार आहे तो बॉलरवर, गोलंदाजावरती. सुनील विरामने ब्रँड ऑफ महाबळेश्वर काहीतरी सल्लामसलत करताना पाहिलं आपण. शफल झाला फलंदाज. फाईन लेग मध्ये खेळायचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आणि फायनल खेळतो पाठपुरा करताय. चेंडू मात्र होतोय फरार. मिळतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. आणि जशाप्रमाणे म्हटलं होतं की कोणातरी रिस्क घ्यावी लागेल आणि संकेतने मात्र तो आवाज ऐकलाय. रिस्क घेतल्या, रिस्क आहे तो रिवॉर्ड्स आहे आणि स्वतःला सिद्ध करतोय. दबाव नक्कीच होता, तो मात्र दबाव आता खुला झालाय. आता मात्र थोडासा विश्वास वाढला, आत्मविश्वास आलाय फलंदाजाला. चांगले कनेक्ट करतोय. धावसंख्या झाली ती मात्र 38 रन्स ऑन बोर्ड. द 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. चांगला प्रहार. थोडंसं गोटात आता स्वरा 11च्या आनंदाचं वातावरण पाहतोय. तर चिंतेचं वातावरण आहे प्रकाश वॉरियर्स या संघाच्या गोटामध्ये. पाहत पुढचा चेंडू. या सुरुवातीचा चेंडू मात्र वर लागतोय. कशा प्रकारे चेंडू गेलाय, धावची संधी होते आणि हा रनआउट मिळतोय. विकेट. सलामीचा दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा, दुसरा झटका, दुसऱ्या विकेटचं पतन संकेतच्या माध्यमातून. आणि 4 षटक पूर्ण, 38 धावा, 2 गडी बाद असा धावफलक आपण पाहताय. शेवटची 2 षटकं शिल्लक या इनिंगची, या सत्राची. आणि चांगलं काम करून गेलं आहे संकेत. सरते शेवटी आपल्या संघाला देर आहे, दुरुस्त आहेत. चांगले मोठे फटके प्रहार केलेत आणि प्रयत्नात हा धावचीत झालाय. धावा कशा प्रकारे वाढवल्या जातील, 60+, 70+, 80+, काय असेल टार्गेट, काय होईल रणनीती, कशा प्रकारे रोखलं जाईल या फलंदाजाला. मात्र 4 जे षटक हाताळलेत ती मात्र 2 त्यांचे मेन बॉलर इथे आपला कोटा समाप्त केला. आता मात्र सिंगल षटक असेल म्हणजे 2 नवीन गोलंदाज असतील, त्यांना सामना करायचा आहे. या फलंदाजाचा स्ट्राईकला असणारा फलंदाज अस्कर, तर नॉन स्ट्राईकला सोहेल असणार आहे. आणि माझ्या मते सोहेल जितकी जास्त स्ट्राईक स्वतःसाठी ठेवेल तेव्हा मात्र संघाला फायदेशीर असणार. चांगला चेंडू कनेक्ट करतोय. बॉलिंग मार्कला मात्र निखिल, फिरकीचा जादूगार निखिल
पाहूया आपल्या फिरकी अजूनही मंत्रमुग्ध करून ठेवेल का, तो गुंगारा देईल का, फलंदाजाला जखडून ठेवलं जाईल का. तर दुसऱ्या बाजूला उंच पुरा शरीर यष्टीचा हा अजगर एक अष्टपैलू खेळाडू आहे, सज्ज होतोय संघासाठी धावा करण्याकरता. इथे मात्र राईट आमवर विकेट, पहिला चेंडू खोल टप्प्याचा हाताळा, लॉंग ऑफला चेंडू होते एकदा पूर्ण केला. तर या सिंगलने स्ट्राईक वर सोहेल, सोहेलला मी नक्की सहभागची उपाधी दिली आहे. त्याचं कारण असं आहे की तो फक्त चौका षटकामध्ये डिलिंग करतो, सिंगल बरोबर त्याचा भरोसा नाही आहे आणि ती खेळी सुद्धा आक्रमक खेळी करणं संघासाठी उपयुक्त असणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. समोर आपण पाहतोय निखिल शेनवान स्टाईलने कुठे लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न, त्याला तिथे कशा प्रकारे सोहेलसाठी मारा केला जाईल पाहूया. फलंदाज सज्ज, गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. हा मात्र फुलटॉस चेंडू वेल लेफ्ट केलाय, बॅट घातली नाही आहे, ललचावलं होतं फलंदाजाला, परंतु त्याने आपला संयम ठेवला आणि हा वाईट चेंडू जाऊ दिला. स्वेअर चेंडू अवांतर नक्की धावमध्ये एक अवांतर धाव मिळेल, एक्स्ट्रा अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पाहूया पुढचा चेंडू निखिलचा. यावेळेस पुण्याचा खुला टप्प्याचा चेंडू हाताळला जातो, एकदा पूर्ण केले गेले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का इथे, नाही. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये प्रकाशने केलाय आणि दोन चेंडू मध्ये दोन सिंगल बॅटने आलेत, एक वाईडचा धाव आली आहे, म्हणजे 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या 41 कडे पोहोचते, 5वं षटक सुरू आहे आणि चांगला प्रयत्न निखिलकडून पाहायला मिळतोय. परत पुढचा चेंडू अस्करसाठी मारा करेल तो निखिल. महत्वपूर्ण सामना, नॉकआउटचा सामना, बाद फेरीचा सामना सुरू आहे. मोठा प्रहार, इथे खराब चेंडू आणि हा मात्र बिग 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 बिग, हा अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, खणखणीत दणदणीत येतोय षटकार. 6 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळतील 6 धावा. पादर आले ते दाखवले, पावलांचा वापर केलाय, क्रीज म्हणून पुढे आल्याने हा चेंडू गुडलेनचा फुलटॉस करून घेतलाय, मोठा प्रहार केलाय, गगनचुंबी षटकार लगावलाय, चेंडूला मात्र हवाई सफरवर पाठवलाय. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा पुढे सरसावला, यावेळेस बॅटची कडा लागते, चेंडू हवेत पॉइंट तैनात आहे, तो थांबतोय, वेट करतोय चेंडूचा आणि ती एक धाव पूर्ण होत असतात. त्या धावसंख्या एका धावेने पुढे जाते, ती मात्र 48. या आकड्यावर 48 रन्स अर्धशतकाच्या उंबरठ्यात असलेला हा संघ स्वरा 11. पाहूयात स्वरा 11चा आक्रमक खेळाडू सोहेल आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. इथे मोठा प्रहार केला, आव देखा आता केलाय गाव, चेंडू मात्र तो एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी या चौकाने संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 अप फॉर द टीम स्वरा 11, 53 रन्स, 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धावा. 52 धावाला धाव फलकावर इथे मात्र प्रोत्साहन दिलं जातं, फलंदाजाला संदेश पोहोचवला जातोय कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. आणि मग नक्कीच जसं म्हटलं की सोहेल सहवाग सारखीच फलंदाजी करतोय, षटका चौकात विश्वास आहे, सिंगल वरती विश्वास नहीं है. आप देखा ना ताव करता है घा और गेंद भेजता है सीमारेखा पार. पाहूयात पुढचा चेंडू. निखिल तयार होतोय, या सुरेख चेंडू हाताळा, खोल टप्प्याचा चेंडू, अपील करायचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दरम्यान रिव्ह्यू फक्त बिमर साठी अशी नोंद घ्या. पाहूया आपण 5 षटक पूर्ण, धावसंख्या झाली ती 53. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, लास्ट 6 बॉल टू गो ऑफ दिस इनिंग. या इनिंगचे या सत्राचे शेवटचे 6 चेंडू. कोण असेल गोलंदाज, इथे मात्र ब्रेव हार्टेड जिगरबाज गोलंदाज हवाय, जो रोखू शकेल या दोन फलंदाजांना. दोन्ही फलंदाज चांगल्या लाईनमध्ये पाहतोय आपण, अस्कर आणि सोहेल. इथे मात्र आपल्या संघासाठी आपलं योगदान नक्कीच देतात. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल.
बॉलिंग मार्कवर बॉलर मंगेश. वैयक्तिक पहिलं संघिक शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते षटक आहे, निर्वाणीचं षटक आहे. पहिला चेंडू सोहेलचा इथे मध्ये दणका मिळतोय. चेंडू येतोय खणखणी दणदणीत, षटकार 6 धावा. इथे मात्र सोहेलची हवा, संघाला मिळतील 6 धावा. इथे स्वागत केलंय मंगेश षटकाराने. काय फलंदाजी आहे पहा. सोहेल नंबर 3 वर फलंदाजीसाठी आलाय. 9 चेंडूमध्ये 25 धावा अक्षरशः कुठलाय त्याने. हा मात्र क्रीजमधून खेळलेला फटका सुंदर कनेक्ट केलाय. आणि फटका ज्या वेळेस आवाज येतो ना बॅटचा मित्रांनो, तो आवाज मात्र अगदी मनाला शांती देणारा आवाज असतो. अगदी मिळाला तो बॅट चेंडू घेतला आणि मिड विकेट सीमा पार चेंडूला दिला टोला. मिळवत आहे 6चा बोलबाला. धावसंख्या झाली आहे 59. जे टार्गेट संघनायकाने सांगितले ते जवळपास जायचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. हा सुंदर चेंडू हाताळलाय आणि पाहूया यावेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. यष्टीचं केल्याबद्दल फलंदाज क्रीजमध्येच होता. चतुर चालाक चाणाक्ष असा यष्टीरक्षक आहे सुनील बिरामने. ब्रँड ऑफ महाबळेश्वर अशा या टोप्या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू, तालुक्याचं नाव का त्याला लावलं जातं पाहूया. आणि ही बॅट मात्र वेळेत परत आली आहे. नशीब बलवतर फलंदाज मात्र क्रीजवर उपलब्ध आहे, पुन्हा तयार होतोय. हा मात्र पुन्हा सुंदर असा चेंडू हाताळला. खोल टप्प्यात चेंडू इथे खोदून काढलाय फलंदाज सोहेल. एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न आणि थोडंसं फंबल, 2 धावा पूर्ण केला जातात आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचते ती 61 या आकड्यावर. जे टार्गेट संघनायकाने सांगितलं होतं 70च्या जवळपास जायचा प्रयत्न केला जातोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय धावसंख्या झाली 61. पाहूया 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार येतील का, 10 धावा केल्या जातील का, की त्यापेक्षा जास्त केल्या जातील. सोहेलकडे क्षमता नक्कीच आहे. आउटसाइड ऑप्शनचा हा चेंडू इथे मात्र कीपरचा फंबल होत आहे. इथे तख्त चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉपच्या सीमारेषेकडे फील्ड केला जातोय. 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न होतोय. पाहूयात आणि ह्या 3 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग मिळून टाळ्या वाजवा या रनिंगसाठी. काय बघा ताळमेळ दोघांमध्ये, काय ऊर्जा आहे, काय एनर्जी आहे आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे नक्की जाते. धावसंख्या 64 कडे गेली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल्स टू गो ऑफ द फायनल ओव्हर ऑफ दिस इनिंग. चला पुढचा सामना आहे त्या संघाने तयार झाले नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच सुंदर चेंडू खोल टप्प्याचा हलका इथे मात्र प्रहार करायचा प्रयत्न होता. बॅटवर चेंडू आला पण पायावर आदळला. एकदम म्हणजे 65 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी मंचावर यायचं आपल्याला विनंती असेल. बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. धावसंख्या 65 झालेली आहे आणि एक फायटिंग टोटल नक्कीच हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ एकमेकांना ओळखणारे, फ्रेंडशिप नक्कीच आहे, पण इथे मात्र दया दाखवली जात नाही आहे, माया दाखवली जात नाही आहे. चांगला प्रहार करायचा प्रयत्न केला जातो. चला सोहेल स्ट्राईकवर असणार आहे. शेवटचा चेंडू आहे. काय होईल या चेंडूवर, षटकार, चौकार, विकेट की अजून काही. मंगेश तयार होतोय. चांगला प्रहार पुन्हा एक्स्ट्रा कव्हरमध्ये करायचा प्रयत्न होता. चेंडू कव्हरला गेलाय. धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतो. थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हा ओव्हर थ्रो मिळतोय आणि इथे मात्र पाहूयात धावचित. तिसरीचा प्रयत्न शेवटच्या होताना मात्र हा धावचित चांगली फेकी, चांगलं कमबॅक केलं गेलं, चांगला बॅकअप मिळाला आणि सुनील बिरामने आपलं काम फत्ते केलं. विकेट मिळवले शेवटच्या चेंडूवर धावचीच्या रूपात. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली आहे ती मात्र 67 रन झाले. 68 धावांचं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे दोन्ही संघनायकांनी सांगितलं त्या दोघांच्या मधला ताळमेळ साधलाय. 70 करायच्या होत्या, यांनी 65 पर्यंत रोखायचं होतं. धावा 68चं टार्गेट ठेवलं गेलं. सुंदर गेम, स्पोर्ट्समन स्पिरिट आहे आणि आपल्या संघातील खेळाडूंना ओळखणारे चांगले संघनायक सुद्धा आहेत. स्वरा 11चे संघनायक सुशांतजी जाधव, तर दुसऱ्या बाजूला प्रकाश वरेशचे संघनायक सुनीलजी बिरामने. सुंदर असं काम. चला जीएम पॉकेट कॉर्नर कॅप्टन आणि महाबळेश्वर माफ करा सुतार कन्स्ट्रक्शन कॅप्टन टॉस साठी यायचं आहे.
चला सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. सलामीचे फलंदाज प्रकाश वॉरियर्सकडून येत आहेत. विजय सलामीचा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज विजय राईट आवर विकेट मारा करतील. धावा रोखायच्या त्या मात्र आणि आपण पाहतो 30 मिनिटाची वेळ सुरू होईल. आता वेळ झाली 10:33 11:03 इनिंग संपली पाहिजे नोंद घ्यायची आहे. मंगेसाठी पहिला चेंडू हाताळला. इथे कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. ताकद कमी होती, टायमिंग केलं होतं आणि ह्या 2 धावा. धावसंख्येला सुरुवात नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. धावफलक खालता केला जातोय, खातं उघडलं जातोय 2 या आकड्याने. फलंदाज मंगेश संघासाठी 2 स्वतःसाठी 2 धावा काढल्या गेल्या आहेत. धावांचा पाठलाग करायचा 68 चेंडू आहेत. आता मात्र 36 होते, ते 35 राहिलेत. धावा करायच्या त्या मात्र 66. 35 चेंडू 66 धावा. विचार केला तर 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये खेळावं लागेल. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल केला जातोय. 2 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवले गेले, त्यातला एक पाहतोय आपण वायडिश लॉंग ऑन, तर दुसरा आहे वायडिश लॉंग ऑफ. हा चांगला प्रहार केला. इथे मात्र गुडघाट एक फटका दे, चेंडू मात्र जातोय मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतोय चौकार, 4 धावा. इथे मात्र फलंदाज मंगेशची हवा, संघाला मिळतील 4 धावा. पहिला चौकार येतोय पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर. सुंदरसा फटका खेळला गेला. मंगेशकडून ज्या धावा खर्च केल्यात षटकात त्या मात्र इथे वसूल केल्या जात आहेत. धावा रोखल्या जातील की ते टार्गेट लिहिल्या पार केलं जाईल पाहूया. क्षेत्ररक्षणात थोडासा होतोय बदल. मिड विकेटला जातोय सोहेल, त्याला लॉंग ऑनला येतोय दुसरा क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठल्या लाईन लेनवर गोलंदाज होईल ते पाहूयात. विजय एक अनुभवी गोलंदाज आहेत, अनेक सामने खेळण्याचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. इथे मात्र अनुभवाचा वापर करावा लागेल, त्यांची पराकाष्ठा नक्की करावी लागणार आहे. चेंडू बॅटची करायला लागते, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न फलंदाजाचा. हा डॉट बॉल निर्धाव चेंडू, तो पहिली डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताला, चांगला कमबॅक केला. धावसंख्या 6 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. शेवटचा पुकार आहे टॉससाठी आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे. हा मोठा प्रहार केला, सरळ बॅटने खेळला. इथे क्षेत्र तैनात आहे. चेंडू अडवला गेला, सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 7 या आकड्यावर पोहोचते. जर पहिल्या षटकाचा विचार केला, प्रकाश वॉरियर्स खूप सुंदर षटक हाताळलं होतं, केवळ 2 धावा खर्च केला फैजाने. इथे मात्र 2 षटकात 7 धावा होत्या. इथे पहिल्या षटकाच्या काही चेंडूवर 7 धावा झालेल्या आहेत. चला विनंती असेल सुतार कन्स्ट्रक्शन आणि जीएम पॉकेट कॉर्नर कॅप्टन टॉससाठी आपण मंचावर यायचं आहे. नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. धावसंख्या 11 दरम्यान जातोय. चौकार येतोय तो मात्र रामच्या बॅटमधून. रामची काल आपण मॅच विनिंग पारी खेळ बघितली होती. सामनावीर होता राम मागच्या सामन्यातला आणि चांगली फटकाबाजी सुद्धा करतोय राम. हा मात्र मिड विकेटला चेंडू खेळला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. सुंदर चेंडू, हा मात्र खोल टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळला. एक धाव पूर्ण केल्याचा प्रयत्न होतोय आणि एका धावेने
षटक मात्र पूर्ण जात आहे. नंबर 1 धाव संख्या झाली आहे ती मात्र 12 रन्स ऑन बोर्ड. नाणेफेकीचा कौल करतोय आपण. जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. संदीप सरांच्या हस्ते टॉस केला जातोय. टॉस विन आहे जीएम पॉकेट कॉर्नर. फलंदाजी निर्णय घेतला आहे. चला धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन जीएम पॉकेट कॉर्नर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. क्षेत्ररक्षण ची निवड करावी लागली, म्हणजे क्षेत्ररक्षण मिळाले ते मात्र सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. नाणेफेकीचा कौल जिंकला जीएम पॉकेट कॉर्नरने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला. टार्गेट ठेवणार ते सुतार कन्स्ट्रक्शन साठी. पाहूयात. आस्कर, कालच्या सामन्यातला उत्कृष्ट गोलंदाज आस्कर आपल्या समोर येतोय. सुंदर चेंडू हाताळला आहे. आउट ऑप्शन पहिला चेंडू. इथे मात्र प्रहार करायचा प्रयत्न होता आणि हा क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजलं आहे तर दोन खेळाडू जेव्हा ऑन साईडला ठेवले डीपमध्ये, एक डीप मिड विकेटला तर दुसरा आहे लॉंग ऑनला, थोडासा बदल केला जातोय. लाईन लेंथमध्ये बदल केला गेलाय. असगर कालच्या सामन्यातली सुंदरशी गोलंदाजी, इथे मात्र त्याच गोलंदाजीचं पावलावर पाऊल ठेवून पुन्हा स्मरण करावं लागेल. पुन्हा चेंडू त्याच लाईनवरती हाताळावा लागेल. आता मात्र चेंडू अशा प्रकारे हाताळला. राम स्ट्राईकवर आहे. सफल झाला फलंदाज. प्रहार करायचा प्रयत्न अपील पाहिजेच केलं जात आहे. आणि इथे मात्र पाहतो आपण पंचाने अपील फेटाळलेला आहे. धावसंख्या तेवढे 13 या आकड्यावर. आणि यावेळेस पाहूया पुन्हा चांगला फटका खेळायचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होतो. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पोस्ट ती मात्र 14 या आकड्यावर. चांगला प्रहार केला जातोय. राम आणि मंगेश ही जोडी आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं काम करते. पाहूयात कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावर चांगला कनेक्ट केलाय. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू मात्र मिड विकेटला येईल. सोहेल ते क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. चांगली फेकी होते आहे आणि या सिंगलने धावसंख्या पोस्ट आहे ती मात्र 15 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक. हा मात्र स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस केलं होतं. चांगला फटका सजवला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सेफ झोनला चेंडू लँड होतोय. धावसंख्या होते ती मात्र 17 रन्स. धावसंख्या 17. कुठल्या संघाला असेल एकत्र पाहूया. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. बिनबाद 17 केल्या. चांगला पाठलाग सुरू आहे मात्र 68 धावांचा. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा सुरेख चेंडू हाताळलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतो. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि एका धावने धावसंख्या 18 या आकड्यावर पोहोचेल. 2 षटक पूर्ण 18 धावा. चांगला षटक हाताळला. धावांचा वेग नक्कीच थोडासा फार कमी करण्यात यश मिळाला अस्करला आणि पॉवर प्ले संपलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. 2 षटक पूर्ण 18 धावा. 18 रन्स आफ्टर 2 overs ऑफ द पॉवर प्ले. नाव फील्ड रिस्ट्रिक्शन आर ऑफ. 4 षटक चा खेळ शिल्लक आणि 50 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 50 धावा म्हणजे 12ची सरासरी आली आहे. चांगलं षटक आता. नो मीटिंग्स प्लीज. स्वरा 11. वेळेचं भान ठेवायचं. 30 मिनिटात आपल्याला इनिंग संपवायची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र विस्तारलं जाईल. कोण असणार आहे बॉलर पाहूया. बॉलिंग मार्कवर येतोय नवीन गोलंदाज बाबू वाघ. पाहूया बाबू वाघ किती फलंदाजी स्वीकार करणार. महत्त्वपूर्ण असेल विकेट घेणं आणि ही विकेट संघाला नक्कीच एक प्रेरणा देणारी, उत्साह वाढवणारी असणार आहे.
बाबू वाघ राईट आर्म ओव्हर द विकेट. सामन्याला सुरुवात स्ट्राईकला आहे फलंदाज मंगेश. सुंदर चेंडू हाताळला उसवे घेणारा हा चेंडू सुरेख सुरुवात. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. नयनरम्य चेंडू हाताळलाय. चांगली सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है अंजाम क्या होगा. सुरुवात चांगली आहे. शेवट कसा होईल या षटकाचा पाहूयात. पॉवर प्ले संपल्यानंतर 3 खेळाडू मात्र पाहतो आपण ऑन साईडला. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर. तर 2 खेळाडू ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर डीप ठेवले गेलेत. चला पुढचा चेंडू पाहूयात. हा मात्र ओरपी चेंडू प्रहार केलाय. चेंडू होतोय फरार. मिळेल 1 बाउन्स. चौकार 4 धावा. आणि ह्या चौकाने थोडासा दबाव नक्कीच हलका होईल फलंदाजावरचा. मंगेशच्या बॅटमॅनला हा चौकार पाहतोय. धावसंख्या होते ती मात्र 22. शफल झाला फलंदाज. तिथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार. येतोय चौकार 4 धावा. इथे मात्र फलंदाज मंगेशची हवा. संघाला मिळत 4 धावा. पहा शफल झाला फलंदाज. मिळेल लेग स्टंपवरती सोपा चेंडू मिळाला. प्रहार केला. भिरकावून दिला. खणखणीत दणदणी चौकार. फाईन लेग सीमा रेषेवर चेंडू पाठवला गेला. धावसंख्या होते ती मात्र 26. पॉवर प्ले संपला असला तरी मात्र फलंदाजाचा जोर कायम आहे. गॅप शोधतोय. चांगले फटके खेळतोय. चेंडूला भिरकावून दिलं तर सीमारेषे बाहेर पाठवलं जात आहे. संघाने 4-4 धावा काढल्या जात आहेत. दुसरा चौकार या षटकातला आलाय. पुन्हा प्रहार केला. या टीममध्ये तैनात आहे. पाहूया चेंडू शेप झोनला लँड होईल फरार. मिळतोय 1 बाउन्स. चौकार 4 धावा. आणि प्रकाश वॉरियरच्या संघात आनंदाचं वातावरण. संघ मालक ढेबेजी खुश. मन में लड्डू फुटा. जी हाँ बिल्कुल फुटा. चेहरे पे चमक. इथे मध्ये 3 चौकार येत आहेत. आता मात्र धावसंख्या होत आहे ती 30. अजून 38 धावांची गरज. थोडंसं महागडं षटक बाबू वाघचं. इथे मात्र वाघावर हल्ला चढवलाय मंगेशाने. 3 चेंडूवर 3 लगातार चौकार आलेत. खणखणीत दणदणी चौकार. दबाव मात्र आता येतोय तो गोलंदाज बाबू या गोलंदाजावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूयात मंगेश कशा प्रकारे खेळणार. हा स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ पेस. झेलची संधी आहे. सोल येतोय. पेअर हँड आहे सोलकडे. मिळते विकेट. घेतला रिवेंज. बदला घेतला गेला. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी. आणि इथे मात्र विकेट मिळवले. 3 चौकानंतर हा फलंदाज बाद होतोय. आपलं काम चांगल्या प्रकारे निभावले. संघासाठी धावा जमवल्यात आणि एक रिक्वायर्ड रन रेट लेवलला आणून ठेवलाय. मंगेश मात्र बाद होतोय. स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस केला. फुलंदाजीचा चेंडू नक्की होता. ताकद लावावी लागणार होती. ताकद कमी पडली. गोलंदाजाने मात्र वेग काढून घेतला होता. आणि पहिली विकेट. पहिला हादरा. पहिला झटका. पहिला बळी. पहिला खेळाडू फलंदाज बाद होतोय. आपल्या मार्गातला विजयाच्या मार्गातला अडसर दूर केला गेलाय. आणि हा फलंदाज होतोय झेलबाद. आता तो डावखुरा फलंदाज येतोय. ब्रँड ऑफ महाबळेश्वर या नावाने ओळखला जाणारा सुनील बिरामने. एक हट्टाकट्टा खेळाडू. पंचकृषी ज्याचं नाव आहे. ज्याच्या नावाचा दरारा आहे. पाहूया सुनील आपल्या नावाला साजेशी खेळी करणार का. काय करणार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करणार की मात्र इथे त्याची विकेट घेण्यास बाबूला यश मिळणार. पाहूया बाबू वाघ. वाघाने एक विकेट घेतली आहे. एक शिकार केली आहे. अभी शेर के मुंह को खून लग गया है. क्या मिलेगी दूसरी विकेट. और ये ज़रूरी है टीम के लिए. यहाँ पे 2-3 विकेट अगर क्विक इंटरवल मिल जाएंगे तो स्वराज लेने के लिए ये मैच बन जाएगा. तो दूसरी ओर कोशिश करेंगे प्रकाश वॉरियर्स की टीम कि 1-2 बड़े और फटके खेलेंगे. चौका छक्का खेलने की कोशिश करेंगे. और ये जो मैच है वो थोड़ा आसान करने की कोशिश करेंगे. देखते हैं जिसके होगी जीत किसकी होगी हार. जिसके होगी अच्छे प्रयास उसी की होगी जीत.
इथे मात्र चांगला प्रहार केला, पुन्हा एकदा चेंडू होते मिड विकेटला आला तो कार्पेट समांतर चेंडू होतो, पहिल्या चेंडूवर पहिली धाव काढली आहे, सुनील बिरामने खातं उघडलं आहे स्वतःचं आणि इथे मात्र षटक नंबर 3 पूर्णत्वास गेलाय, 3 षटकांची धावसंख्या 31, एक गडी बाद असा धावफलक पाहतोय, उर्वरित 3 षटकामध्ये 37 धावा करायच्या, 18 चेंडू 31 झालेत, 18 चेंडू 37 करायचे आहेत, विकेट्स हातामध्ये ही जमेची बाजू आहे, 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक असेल, दरम्यान पुढचा सामना जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन, दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकर लवकर तयार राहायचं, लगेच सामना सुरू केला जाईल. चला सामन्याला सुरुवात करूया, मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होईल. हा 18 चेंडूंचा खेळ झाला, 31 धावा काढल्या गेल्यात प्रकाश वॉरियर्स या संघाने, तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 37 धावा काढायच्या आहेत आणि स्ट्राईकला असणारा ब्रँड ऑफ महाबळेश्वर एक टोपण असलेला सुनील बिरामने खेळाडू, दष्टपुष्ट खेळाडू आहे, संघ नायक आहे, संघासाठी खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवर आहे तर मात्र अस्कर, एक नावातला अष्टपैलू खेळाडू अस्कर, उंचपुरा हा सुद्धा खेळाडू आहे. पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला असणार आहे, 3 खेळाडू ऑन साईडला ठेवले गेलेत. पाहूयात डीप फाईन लेगला एक खेळाडू आहे, एक डीप मिड विकेटला आहे, डीप स्क्वेअर लेगला आहे, डीप मिड विकेटला आहे, काऊ कॉर्नरला खेळाडू डीपमध्ये आहे, ऑफ साईडला डीप कव्हर आहे आणि वाईडिश लॉंग ऑफ ठेवला गेला आहे. जो खेळाडू उभा आहे स्वरा 11 सीमारेषे बाहेर, खाली बसून थांबावं सर, बसून राहा, पण टी शर्ट सारखा आहे, प्रॉब्लेम होईल अंपायरला. मोठा प्रहार, हो इन द आर्क आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सुपर षटकार, 6 धावा. इथे मध्ये स्वागत केलं अस्करचं सुनील बिरामने, का त्याला नाव आहे ब्रँड ऑफ महाबळेश्वर ते दाखवून देतो, सिद्ध करतोय, मोठा प्रहार केलाय, खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. उत्तुंग षटकार पाहत चेंडू कशा प्रकारे हवाई सफर करतोय, आपण हे जे दृश्य पाहताय हे मात्र आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवरती. सुंदर असं छायांकन चित्रांकन केलं जात आहे या स्पर्धेचं आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू, दबाव मात्र आता गोलंदाजावरती असणारा, वाईड बॉल पंचांनी दिलेला आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे होत आहे, ती मात्र 38. चला विनंती असेल पंचांशी वाद घालू नये, पंचांशी हुज्जत घातल्यास दंडित केलं जाईल, आपल्याला हे लक्षात घ्या, पेनलाइज केलं जाईल, पेनल्टी दिली जाईल, पंचांशी वाद घालू नये, पंचाचा निर्णय अंतिम असेल त्याचं स्वागत करायचं आहे. कृपया पंचांशी हुज्जत घालू नये अशी विनंती असेल आपल्याला. चला सुनीलजी आपण लवकर क्रीजवर यायचं आहे, वेळ काढू नका, 30 मिनिटात आपल्याला हे इनिंग संपवायचं आहे. चांगली फलंदाजी मात्र सुनीलच्या मधून पाहतो आपण, धावसंख्या 38 झाली आहे. पाहूयात पुढचा चेंडू, अस्कर मारा करतो सुनीलसाठी, हा सुंदर चेंडू हाताळला, यावेळेस मात्र उसळी घेणारा चेंडू चांगलं कमबॅक करतोय. इथे मात्र तोडीसोड उत्तर दिलं जात आहे, षटकार नंतर वाईड आला, वाईड नंतर हा डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू हाताळला गेला. टेम्परामेंट कूल ठेवावं लागणार आहे आपला खेळ, इथे मात्र तोंडाने तर आपल्या क्रीडा कौशल्य दाखवावं लागेल, इथे आवाज झाला पाहिजे पण तुमच्या खेळामुळे झाला पाहिजे. पाहूयात पुढचा चेंडू, अस्कर पुढे ससून खेळायचा प्रयत्न, सुनीलचा गॅप मध्ये तो हा चेंडू शतक तैनात आणि इथे पाहूया काय होत आहे. इथे मात्र झेल टिपलाय, लो कॅच होता, सुंदर झेल टिपला गेलाय कव्हर्स मध्ये, डीप मध्ये आणि मोठी विकेट मिळते आहे. इथे मात्र बदला घेतला गेला, रिवेंज घेतला गेलाय, फलंदाज बाजू सुनील बिरामने
मोठा मासा गळाला लावलाय, सुंदर झेल टिपला कव्हर्स मध्ये. पाहता पाहता हा शॉट चेक केला होता, ताकद लावली नव्हती आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल होत आहे. फलंदाज होतोय बाद. पाहुयात प्ले मध्ये हा पावलांचा वापर केला, पुढे उसळीला चेंडू होता, बॅट लगावली, ताकद लावली नाही, चेंडू मात्र विसावतोय कव्हर्स मध्ये. त्या क्षेत्रक्षीच्या हातामध्ये सुंदर झेल घेतला, जल्लोष पहा, शांततेत हा झेल टिपला गेला. मोठी विकेट. आणि जे मोठं काम करतात ते कधी आवाज करत नाही, त्यांचा कामाचा आवाज असतो आणि ते कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यात परत आणलंय आपल्या संघाला, ते मात्र अस्करने. आता मात्र सामना चुरशीचा होणार, अटतडीचा होणार. सुनील इथे बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय निखिल. असगरने आपलं काम केलंय, मोठी विकेट घेऊन दिली आहे संघाला. ज्या कामासाठी संघनायकाने चेंडू हातात दिला होता ते काम, ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. मोठी विकेट नक्की मिळते. स्वरा 11 मात्र मॅच मध्ये परत येत आहेत. आता मात्र जोश भरलाय. पाहूयात कशा प्रकारे पुढचे चेंडू हाताळले जातील. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. अनिश्चितता या क्रिकेट खेळाची ओळख आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं तर अनसर्टनटी इज अ आयडेंटिटी ऑफ दिस गेम असं म्हटलं जातं. अनिश्चितता से भरा ये खेल और हम देख रहे हैं मैच शुरू है स्वरा 11 वर्सेस प्रकाश वॉरियर्स, इन दोनों टीम के बीच में. आणि इथे बॅकडोर विकेट मिळते. वोडा बॉलिंग. इथे मात्र हजेरीवर ठरतोय फलंदाज निखिल. माघारी परतावा लागतंय. मोठा प्रहार करायच्या नादात आपली विकेट गमावतोय आणि तिथे मात्र क्विक इंटरमध्ये 2 विकेट मिळतात, ज्याची चर्चा आपण केली होती मागच्या षटकामध्ये की क्विक इंटरमध्ये विकेट मिळाला तर हा सामना मात्र फिरू शकतो आणि तो मात्र फिरवला जातोय. असगर आपलं काम चांगल्या प्रकारे निभावतो, संघासाठी आपली जबाबदारी ओळखतोय आणि आपल्या संघाला मात्र दुसरी विकेट. पहा सेम फटका, ज्या प्रकारे फटका डावखुरा फलंदाज सुनीलने खेळला तोच फटका निखिलने खेळला. चेंडू हवेत गेला आणि इथे मात्र कव्हर्स मध्ये पुन्हा सेम दिशेमध्ये हा झेल टिपला गेला. खेळाडू आहे आर्यन. नवीन फलंदाज येतोय सचिन. आता मात्र थोडंसं बॅकफुटला आलाय प्रकाश वॉरियरचा संघ. चांगलं काम होतं असगरच्या माध्यमातून. 2 चेंडू 2 विकेट मिळतात. हॅट्रिकची संधी आहे. महत्वपूर्ण सामना आहे. बाद फेरीचा हा सामना आहे, नॉकआउटचा सामना आणि हॅट्रिक होईल का पाहूयात. स्ट्राईकवर आहे सचिन. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. चांगलं काम यष्टीमागे सुशांत जाधव यांच्याकडून पाहिले. संघनायक आहेत, एक आक्रमक शैलीचे संघनायक पाहतोय आपण. नक्कीच भावनात्मक हा खेळाडू पाहतोय आपण. आणि धावसंख्या इथे झालेली आहे 38. 3 गडी बाद. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं असगरने षटकारानंतर. डॉट बॉल, त्यानंतर मात्र 2 विकेट्स. हा पुन्हा डॉट बॉल येतोय. चौथं षटक सुरू आहे. चांगला प्रहार. इथे मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण. आनंद कार्पेट चेंडू होतो तो लॉंग ऑनला. सोहेल क्षेत्ररक्षण करेल. एक धाव पूर्ण होते आणि दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाही आहे. आणि या सिंगलने षटक पूर्ण होता जाईल नंबर 4चा. आता मात्र पाहूया धावसंख्या 39 झाली आहे. 68 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 29 धावा. बॉलिंग मार्कवर पाहतोय बदल. येता अनुभवी गोलंदाज विजय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5 षटक हाताळण्यासाठी.
12 चेंडू 29 धावा करायच्यात प्रकाश वोरे संघाला, दुसऱ्या त्या धावा रोखायच्यात स्वरा 11 या संघाला. पाहूया कोणत्या संघाची विजयाची पताका इथे झळकणार आहे, कोणता संघ विजयाचा जल्लोष करणार, कोणता संघ मात्र पराभवाच्या छायेत येणार आणि पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करेल. सामना सुरू आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. स्वरा 11 वर्सेस प्रकाश वॉरियर्स. 3 गडी नक्कीच बाद झालेत. विजय अनुभवाचा फायदा करून देतील का पाहूयात. स्ट्राईकला आहे सचिन, सलामीचा फलंदाज राम अजूनही स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला राम अजून मौजूद आहे खेळपट्टीवर. पाहूयात पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. जमिनीलगत राहिला हा चेंडू, स्क्वेअर चेंडू येतोय. ची वाईडची दुसरी लाईन त्याच्या बाहेर गेला हा चेंडू. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. हा अतिरिक्त चेंडू महागात पडणार की फायदेशीर होणार पाहूया. पुढचा चेंडू सफल झाला, फलंदाज चांगला चेंडू हाताळलाय. इथे मात्र चेंडू बाहेर रूपात धाव नक्की अंपायर कळवतात. पॉइंट रिजनला गेला, कीपर कडून थोडंसं फंबल झालं. चेंडू कलेक्ट केला असता तर हा डॉट बॉल नक्कीच झाला असता. पण पुढे राहून यशदर्शन करण्याचं काम, एक वेगळा ट्रेंड आलाय टेनिस क्रिकेटमध्ये. तिथे फलंदाजाला क्रीजमध्ये राखून थांबून ठेवण्याचं काम करण्यासाठी कीपर हा थोडा यशाजवळ उभा राहतो आणि तिथे मात्र मग अशा बाहेर रूपातल्या धावा मिळतात किंवा वेळेला चौकार सुद्धा जातो. चांगला चेंडू हाताळतो पण तो चौकार जातो कारण यष्टिरक्षक थोडा जवळ असला तर चेंडू पकडता येत नाही. पुढचा चेंडू विजय यांचा. हा पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय. लॉंगॉनला चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, खणखणी दणदणीत येतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी. यावेळेस मात्र रामच्या बॅटमधून येणारा चौकार. आणि राम नक्कीच एक पडायत खेळाडू आहे. पुन्हा मोठा प्रहार केला राम. मिडविकेटला चेंडू येतोय. एकदा धाव पूर्ण केली आहे. दुसरा प्रयत्न होईल का? नाही. चांगली फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. जोपर्यंत राम क्रीजवर आहे तोपर्यंत सामना नक्कीच दोलामध्ये असू शकतोय. चांगला प्रहार करण्याचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला पाहतो या जोडीला सचिन आहे. या जोडीला खेळावं लागेल. मधल्या फळीतली ही फलंदाजी जोडी आहे. संघाची धावा जमाव्या लागतील. विजयाला गवसणी घालण्यासाठी इथे मात्र महत्वपूर्ण असणार आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र यश निश्चित करण्याचा प्रयत्न. येत आहे विकेट किपर सुशांत जाधवला यश. मिळतंय विकेट. इथे मात्र दोघांचा ताळमेळ, बॉलर आणि विकेट किपर यांनी साधलाय डाव आणि मात्र केलाय फलंदाजाच्या खेळीवर घाव. फलंदाज मात्र होतोय यष्टीचित. येतोय तंबूच्या दिशेने परत. नाराज नक्की असताना जड अंतकरणाने सचिन मात्र मैदान सोडतोय. नवीन फलंदाज पाहूया कोण जाईल. ज्याच्यात असेल धमक त्यालाच मिळेल विजयाची चमक. पाहूयात हा धमाकेदार फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. धावसंख्या झाली ती मात्र 46. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. सुंदर असं काम यशनोगे केलं सुशांत जाधव यांनी. किशोर नवीन फलंदाज येतोय. किशोर पाहूया किशोर आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढणार आहे. पाहूया आता किशोर आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढू शकतोय. विजय यांची सुंदर गोलंदाजी. आपला अनुभवाचा इथे मात्र वापर केला जातो. प्रदीर्घ अनुभव आहे विजय यांना. आणि वय वर्ष 48 परंतु युवांना लाजवेल असा जोश आणि गोलंदाजी केली जाते. आपल्या अनुभवाचा वापर इथे विजय यांच्याकडून केला जातोय. पाहूयात पुढचा चेंडू. हा मात्र सोडलेली टाकायचा प्रयत्न. फुल टॉस घेतलाय. लॉंग ऑफला तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आपल्या उंचीचा फायदा इथे धावची संधी होते.
ना 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 फलंदाज सुरक्षित. या 2 धावा पूर्ण केल्या क्विक मध्ये. धावसंख्या झाली 48. अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा असं समीकरण आहे. बघा आपण सांगतोय समीकरण इथे मात्र दोन्ही संघांसाठी 7 चेंडू 20 धावा 20 धावा 7 चेंडू असं गुणोत्तर समीकरण इक्वेशन. आणि हे गणित सोडावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची चव चाखायची असेल तर दुसऱ्या बाजूला ते गणित अजून कठीण करण्याचा प्रयत्न. आणि इथे मध्ये मोठा प्रहार केलाय. पाहूया एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव मिळते आहे. आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या ती मात्र होते आहे 50. 50 फॉर द टीम. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. आणि इथे वेळ अंपायर टाइम संपलेला आहे. 30 मिनिटांचा अवधी संपलेला आहे. त्याला नो मीटिंग्स. आपला वेळ संपलेला आहे. स्वरा 11 आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागणार आहे याची नोंद घ्या. सहा चेंडू 18 धावांची गरज असेल तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 4 खेळाडू सीमारेषेजवळ असतील याची नोंद घ्यायची आहे. स्वरा 11 4 खेळाडू असतील सीमारेषेजवळ याची नोंद घ्या. आपले 30 मिनिटाचा अवधी संपन्न झालेला आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. सगळ्या संघांनी याची नोंद घ्यायची आहे. नॉकआउटचे सामने आहेत. 30 मिनिटात इनिंग संपली तर शेवटचे जे काही षटक उरेल किंवा जे चेंडू शिल्लक राहतील त्याला तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचे षटक किंवा शेवटचे 2 षटक जो काय वेळ राहील त्याच्या हिशोबाने तो निर्णय घेतला जाईल. आता मात्र 4 खेळाडू सीमारेषेजवळ असतील आणि याचा फायदा कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल का पाहूया. बॉलिंग मार्कवर कोण येतो बॉलर. बॉलिंग मार्कवर आहे जाफर. वैदिक पहिलं सांघिक शेवटचे षटक. संघाच्या विजयाचं हे षटक असणार आहे. कोणता संघाचा विजय होईल कोणता संघ इथे मात्र पराभवाच्या जाईल पाहूयात. कोणत्या संघ मार्गाच्या चेहऱ्यावर हसू आणि कोणत्या संघ मार्गाच्या डोळ्यात आसू असतील हा येणारा षटक सांगणार आहे. येणारा वेळ सांगणार आहे. 4 खेळाडू फक्त असायला पाहिजेत सीमारेषेजवळची नोंद घ्यायची. स्वरा 11 कॅप्टन नोंद घ्या. स्वरा 11चे संघमालक संतोषजी शिंदे आणि इथे मात्र प्रकाश वारीचे संघमालक ढेबेजी. इथे मात्र कोणत्या संघाचा विजय होणार पाहूयात. दोन्ही संघाच्या गोट्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. थोडासा प्लस पॉइंट आहे तो पाहतोय आपण स्वरा 11 संघाकडे. हा मात्र सुंदर चेंडू हाताळला. आउटसाइडचा हा चेंडू रामला मात्र उभा ठेवलाय. DOT डॉट बॉलने सुरुवात केली. आता मात्र चेंडू असतील 5 धावा करायच्या त्या मात्र 18. 5 चेंडू 18 धावा असं समीकरण असं गुणोत्तर असं इक्वेशन आहे. थोडासा जखमी होतोय क्षेत्र यष्टीरक्षक. चला जरा पाणी घेऊन जायचं लवकर लवकर. स्वरा 11 12 खेळाडू लवकर लवकर पाणी घेऊन जायचं. चेंडू लागलेला आहे. ओके ही इज फाईन नाव. संघासाठी आपलं योगदान दिलं जातं. इथे मात्र आपल्या आरोग्याची तमा बाळगली जात नाहीये. चेंडू छातीवर नक्कीच लागला. वेगवान चेंडू जवळ राहून पकडणं एवढं सोपं नाहीये परंतु संघासाठी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला जातोय. 5 चेंडू 18 धावा असं गुणोत्तर आहे. स्ट्राईकला आहे सलामीचा फलंदाज राम. इथे मात्र रामला खेळावं लागेल. आपल्या फलंदाजी चमक चुनून दाखवावी लागेल. धमक दाखवावी लागेल विजयाची चमक पाहण्यासाठी. पाहूयात राम पुन्हा सज्ज होतोय. तयार होतोय गोलंदाज फारुख. जाफर गोलंदाजी मार्कवर आहे. जाफर गोलंदाजी करतो राम साठी. आउटसाइड ऑप्शनचा हा चेंडू पुन्हा सफल झाला. फलंदाज ओ बॅटची कडा होती का. धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र एक धाव नक्की मिळते. धाव पाहिली तर ही बॅटकड होती म्हणजे झेल सुटलाय. संधी निर्माण केली गेली होती गोलंदाज जाफरने परंतु जवळ असलेला यष्टीरक्षक पुन्हा एकदा ताळमेळ थोडासा चुकला. हात आणि डोळे यांचं समीकरण जर जुळलं ना तर झेल होतो नाही तर झेल होत नाही. आणि इथे पाहतोय आपण थोडंसं फंबल झालं आणि झेल सुटला. एक धाव नक्की मिळाली आहे. धावसंख्या 51 झाली आहे. 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4.
स्ट्राईकवर आहे किशोर आणि किशोरची सुद्धा क्षमता आहे चेंडू मोठा टोलवण्याची. पाहूयात आउटचा ऑप्शन इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. खराब लाईन आणि हा मात्र जातोय चेंडू वन बाउन्स मिळतोय चौकार. 4 धावा. आपण क्षेत्ररक्षण लावलं ऑन साईडला 3 खेळाडू डीप मध्ये आणि चेंडू मात्र ऑफ साईडला टाकला गेलाय. तर ही मात्र पनिशमेंट ही शिक्षा मिळणारच होती. चांगला प्रहार केला किशोरने आणि म्हटलं किशोरकडे क्षमता आहे मोठे फटके मारू शकतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या त्या मात्र 13. 3 चेंडू 13 धावा. 3-13. या पुन्हा सुंदर चेंडू. आता ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही तिथे मात्र प्रहार करायचा प्रयत्न पुन्हा कट करायचा प्रयत्न फसलाय. हा मात्र डॉट बॉल येतोय आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज आहे. इथून पुढे सामना जिंकला जाईल. 2 षटकार मारले तरी जिंकणार नाहीये परंतु क्रिकेटचा खेळ आहे यामध्ये अनिश्चितता आहे. एखादा खराब चेंडू नक्की तो ऊर्जा देईल तो प्रकाश वॉरियर्सला. पाहूया पुढचा चेंडू. जाफर मारा करेल तो किशोर साठी. राईट आर्म द विकेट. पुन्हा सुंदर चेंडू हाताळला. ज्यावेळेस बॅट चिकडा लागते चेंडू जातोय थर्ड मॅन रिजनला. धावसंख्या 59 झालेली आहे आणि आता तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू हाताळला आणि विजयी होतोय 16-11 आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ